सासरे आणि सून यांचे नाते हे मुलगी आणि वडिलांप्रमाणेच असतं. हे नातं खूप निर्मळ निस्वार्थी मानलं जातं. पण या नात्याला काळीमा फासेल अशी एक बाब समोर आली आहे. ठरकी सासरा आपल्या मोठ्या मुलाच्या बायकोच्या प्रेमात पडतो, स्वतःच्या मुलालाच आपल्या प्रेमातील अडथळा मानायला लागतो आणि त्याचं आयुष्य संपवण्याचा घाट घालण्यापर्यंत त्याची मजल जाते. घरातील धाकट्या सून या साऱ्यांची साक्षीदार ठरते, म्हणून पोलिसांना ही गुंतागुंत लगेच सोडवता येते. सासरी आणि सून यांचं नातं हे बाप लेकीसारखं असतं असं म्हणतात. मात्र बिहारमधील सुपौल इथं अनैतिक संबंधाचं एक प्रकरण समोर आलंय, ज्यानं या पुण्यवान नात्याला बाधा पोहोचेल असा प्रकार घडला. या सत्य घटनेत सासरे आणि सून एकमेकांवर प्रेम करू लागले होते. दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनेच्या प्रेमात सासरा इतका वेडा झाला की त्यानं आपल्याच मुलाची हत्या केली. ही धक्कादायक घटना सुपौल जिल्ह्यातील सरायगड पोलीस ठाण्याच्या भापतियाही गावातून समोर आली आहे, जिथं हरिनारायण यादव नावाच्या व्यक्तीचं त्याच्या सुनेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांना एकत्र राहायचं होतं असं सांगितलं जातं. मात्र आरोपीचा मुलगा किशन यादव हा त्यांच्या अवैध संबंधात अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून त्याला मार्गावरून दूर करण्याचा कट रचला आणि वडिलांनी मुलाच्या डोक्यात हातोड्यानं वार करून त्याचा खून केला. आश्चर्याची बाब म्हणजे हत्येनंतर आरोपी पोलिसात तक्रार देण्यासाठीही पोहोचला. तिथं जाऊन त्यानं आपल्या मुलाचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचं सांगितले. धाकट्या सुनेबद्दल दोघांनी केला खुलासा. तपास करत असताना पोलिसांनी गावात पोहोचून मृताचा लहान भाऊ आणि त्याची पत्नी कविता देवी यांची चौकशी केली. अल्पवयीन सून कवितानं सासरे आणि मेहुणे यांच्यातील अवैध संबंध पोलिसांसमोर उघड केले. महिलेनं सांगितलं की तिच्या जाऊबाईचे सासरे हरिनारायण यादव सोबत अनैतिक संबंध होते. ही बाब मोठा दीर किशनला समजताच दोघेही त्याच्याशी रोज भांडू लागले. एवढंच नव्हे तर सासरच्यांनी मुलाला घरीही येऊ दिलं नाही. सासरे आणि सून यांच्या अनैतिक संबंधावर बसली पंचायत. सासरा आणि सून यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती संपूर्ण गावाला लागल्याचं सांगण्यात आले. एकदा गावच्या सरपंचानं प्रकरण मिटवण्यासाठी पंचायतही बोलवली होती. गावातील लोकांसमोर सासरे आणि सून या दोघांनी वेगळं राहण्याचं मान्य केलं होतं. मात्र पंचायत झाल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. मुलानं विरोध केला असता सासरच्यांनी कृष्णा यादवचा हातोड्यानं खून केला.